एकनाथ शिंदे, रवींद्र चव्हाण डोंबिवलीमध्ये एकाच कार्यक्रमात। फोडाफोडीच्या राजकारणानंतर डोंबिवलीमधील विकास कामांच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला दोघे एकत्र। ला आदरणीय शिंदे साहेबांनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेमुळे भाजप सत्तेमध्ये आलं। भाजपला सत्तेमध्ये चांगला वाटा मिळाला। शिंदेंमुळे भाजप सत्तेत आली आणि भाजपची ताकद वाढली। मंगलप्रभात लोढांच्या वक्तव्यावरून शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया। विरोधी पक्षनेतेपद जाहीर करा, नाहीतर उपमुख्यमंत्रीपद हे संवैधानिक नाही, तेही तातडीने बरखास्त करा। उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल। पार्थ पवारांना माफ केलं तसं आमच्या तपोवनातल्या झाडांना माफ करावं। तपोवनातील वृक्षतोडीवरून अमेय खोपकर यांचा सरकारला टोला। ठाकरे कुटुंबाच्या लग्न सोहळ्यामध्ये पंतप्रधान मोदींची उपस्थिती। दिल्लीतील अमित ठाकरेंच्या मेहुण्याच्या विवाह सोहळ्यात राज ठाकरे आणि मोदी एकत्र। मालाडमध्ये आरोग्य प्रशिक्षण केंद्राच्या लोकार्पणाआधी काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमने सामने। गोंधळानंतर मंत्री लोढा आणि आमदार असलम शेख यांनी एकत्र केलं लोकार्पण। आणि चुनाभट्टी परिसरामध्ये आंबेडकरी अनुयायांच्या आंदोलनानंतर वाहतूक सुरळीत। सायंच्या पुढे रिक्षा सोडल्यानंतर वाहतूक कोंडी फुटली।